नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण आहोत बेडग येथे आणि बेडग येथे माणिक विठोबा जगताप यांच्या घराची छप्पर उडून गेल्याची बातमी आपण काल प्रसारित केली होती आणि फार भयंकर वादळी वाऱ्यानं इथं नुकसान झालेलं आहे। बेडग असेल आणि मिरजपूर भागातील जी गावं आहेत तिथं नुकसान झालेलं आहे। शेती फळ पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। मात्र घराचं छप्पर उडून जाऊन माणिक विठोबा जगताप यांच्या घराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या संदर्भात आज आपण बघतोय की आमचे प्रकाश नाना वाळेकर असतील, संभाजीराजे पाटील असतील, त्यांचे सहकारी असतील, हे इथं भेट द्यायला आले होते। नेमकी परिस्थिती काय होती आणि नेमकं यांना शासन दरबारी मदत मिळावी याची अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्या निमित्तानं आज आपण प्रकाश नानांना विचारतोय। नाना नमस्कार। नमस्कार। नाना, काय परिस्थिती आहे आणि इथं काय झालं नेमकं आणि कशी परिस्थिती आहे आता? काय झालं, काल बुधवारी 13 तारखेला साधारणतः 4:30 वाजता मोठ्या प्रमाणात आभाळ उतरून वारं कावदळ म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही स्वतः सुद्धा घरी होतो, भ्या वाटेल एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या परिसरामध्ये वारं हे झालं। मग साधारणतः एक 6 ते 7 ठिकाणी बेडगेत अशा पद्धतीचं नुकसान झालंय। जे माणिक काकांचं नुकसान झालं या घराचं अशा पद्धतीचं नुकसान झालंय। तरी तालुका शासन तरी याचा वेग पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे अशी आमची वैयक्तिक किंवा आमच्या शिवसेनातर्फे मागणी आहे। म्हणजे शासनाकडे कुठंतरी शासनाने यांना मदत केली पाहिजे आणि यांच्या घराला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे अशी एक अपेक्षा आता प्रकाश नानांनी व्यक्त केली आहे। आता आपल्या बरोबर संभाजीराजे पाटील जे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत ते आपल्या बरोबर आहेत, ते सुद्धा आज इथे भेट द्यायला आले आहेत। राजे, मला सांगा एकंदरीत काय परिस्थिती झाली आणि शासन दरबारी न्याय मिळण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत? काल बुधवारी 13 तारखेला बेडग किंबहुना सर्व मिरजपूर भागातील सर्व गावात पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा केला। बेडग मिरजपूर भागातील बेडग असेल, नरवाड असेल, मल्लीवाडी असेल, एरंडोली टाकी बोलवाड, बेळंकी सलगर पण जी गाव आहेत त्या गावात प्रत्येकाला हा मोठा दणका वादळी वाऱ्याचा बसला आहे। पाऊस किती म्हणजे शेतकऱ्यांना पाऊस पाहिजे होता, पण वादळी वाऱ्यामुळे खूप जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काल झाल्यानंतर आपल्या लीड महाराष्ट्राच्या चॅनलने बातमी लावल्यानंतर आम्ही लगेच सन्माननीय तलाठी साहेबांना फोन करून सांगितले की असं माणिक काकांच्या घराचं नुकसान पंचनामा करा। विशेषतः सांगायचं म्हणजे हे घर त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून झालं होतं। म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना कोणाला गरीब कुटुंबियांना मिळते, मग जी तुटपुंजी मदत मिळाली त्यातून त्यांनी घर बांधण्याचा प्रयत्न केला पुरेपूर। आमच्या ग्रामपंचायत प्रामाणिक काम करणारे एक शिपाई धोंडराम जगताप आहे, त्यांचे वडील माणिक काका जगताप आहेत, त्यांचं जे घर आहे आणि यामध्ये शासनाकडे मिळालेली मदत त्यांच्या परपंचातून कामातून केलेली मत्तीवर असून त्यांनी हे घर बांधकाम केलं। अजून गिलावा देखील नाही, फक्त पत्रावर त्या कुंभ्यावर घेऊन त्यांनी ठिकठाक राहण्यासोबत केलं होतं। पण सायंकाळी का जे वादळी वारं आलं यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यांचं एक साईडचं पूर्ण छत उडून गेलं आहे आणि किंबहुना एक दैवाची चांगली देवी देणगी म्हणायची, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। कारण 2 धोंडरांची लहान बाळं आत खेळत होती, त्याची आई वडील म्हशीच्या धारा काढत होते। मोठ्या प्रमाणात वादळामुळे एक साईडचा पत्रा अँगल सहित पूर्ण उडून पत्र्यावर त्याच्या म्हशी गोट्यापडात तिथून उडून आणि एवढं वाऱ्याचं स्पीड होतं, पलीकडे रानात जाऊन जवळजवळ 50-100 फुटावर जाऊन पडले। म्हणजे किती तीव्रता वाढायची होती, खूप मोठं नुकसान झालंय। आम्ही शासन दरबारी ही मागणी पंचनामा करून त्वरित लवकर आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेबांनी आपल्या मिरजपूरतील जे नुकसान झाले सर्वांना द्यावे आणि आमच्या माणिक काकांना लवकरात लवकर द्यावी। आणि तहसीलदार मॅडमनी आज तलाठी साहेबांनी पंचनामा करून आदरणीय तहसीलदार मॅडम समोर सादर करतील। तहसीलदार मॅडमनी तो पंचनामा प्रांतसाहेब असतील किंवा कलेक्टर साहेबांच्याकडे देऊन त्वरित त्यांना मदत मिळून त्यांचा उघड्या पडलेला संसार पुन्हा चालू करावा अशी मी विनंती करतो। तसेच मी आमच्या गावातील सर्व लोकप्रतिनिधी असतील, दानशूर प्रतिष्ठित व्यक्ती सर्वांना देखील विनंती करतो की सरकारी मदत मिळेल न मिळेल म्हणजे वेळ देखील लागेल, त्यामुळे त्यांना आता पूर्ण उघड्या पडलेला संसार यांना चालू करण्यासाठी आपण सर्वजण एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून धोंडराम आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आमचे काम आपल्या गावासाठी काम करतोय। माणिक काकांनी देखील एक चांगलं योगदान गावासाठी एक चांगलं कुटुंब आहे त्यांचं, त्यांना मिळावं यासाठी मी सर्वांना विनंती करते। फुल न फुलाची पाकळी आहे या ह्यानं आपण सर्वांनी मदत करावी। मी आत्ताच माझ्या वतीनं फुल न फुलाची पाकळी म्हणून माणिक काकांच्या हातात 5,000 रुपयाची मदत देत आहे। सर्वांनी सरळ हाताने मदत देऊन त्यांचं मोडून पडलेला संसार उभा करावा अशी मी सर्वांना एक आवाहन करतोय। धन्यवाद। म्हणजे कुठेतरी शासन दरबारी न्याय मिळेलच, मात्र वैयक्तिक सहकार्य आपल्या हातातून होणं फार महत्वाचं आहे। एखाद्या कुटुंबाला तो हातभार लागण्याचा एक फार मोठा आधार त्या कुटुंबाला मिळणार आहे। आणि आज आपण बघतोय की प्रकाश नाना वाळेकर आले असतील किंवा संभाजीराजे पाटील आले असतील आणि या कुटुंबाला आधार मिळायला पाहिजे। जो पंचनामा झाला तो पंचनामा त्वरित वरिष्ठ पातळीवरती गेला पाहिजे आणि कुठेतरी मदत यायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। त्याचबरोबर केळी पिकाचे फार भयंकर आणि पपई, केळी आणि पानमळा पिकाचे
फार मोठ्या प्रमाणात नुकसान या कालच्या बाधित वाऱ्याने झालेलं आहे. तरी आता आमच्या गावचे पंच संभाजीराजे पाटील यांनी या कुटुंबाला 5,000 सोयीचिन्ह म्हणजे देणगी स्वरूपात किंवा मदत म्हणून दिलेली आहे. हा. असेच बेडगेतील आजी माजी जे पंच आहेत किंवा चालू पंच आहेत किंवा आम्ही स्वतः आहे किंवा मंडळ आहेत त्यांनी सगळेजण मदत करून हे घर किंवा अजून कुठं कुठं बेडकमध्ये नुकसान झाल्या त्यांना मदत करावं अशी मी आवाहन करतो. आणि स्वतः मी बेडक शिवसेना व गजराज मंडळातर्फे यांना 10,000 रुपयाचं हे जाहीर करतो देणगी. बरं. आणि अशाच पद्धतीनं त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं आणि सरकारी मदत सरकारी काय असते ते ज्या त्या पद्धतीने होईलच. आणि मला मी तालुका तहसीलदार प्रांत यांना माझी विनंती आहे, बेडक आणि पंचकृषीतील जे गाव आहेत तास म्हणजे साधारणतः सलगरपर्यंत इथं सगळ्यांचं पंचनामा करून ते फॉलो करावं. नुसतं पंचनामा केला किंवा इथल्या लोकांनी खुश करण्याचा काय प्रकार होऊ नये. त्या पंचनामा पुढेपर्यंत शासनाच्या ह्याच्यापर्यंत जावं. आणि त्यांना किती मदत मिळवून देता येईल तेवढी मदत मिळवून द्यावी एवढी विनंती आहे. माणिक विठोबा जगताप त्याच्या घराचं नुकसान झाल्या सगळ्यांनी प्रयत्न करून सगळ्यांनी आम्हाला मदत करावी. इथं सगळी आल्यात, नाना आलाय, संभाजी पाटील आल्यात, संदीप कुळे आल्यात. सगळ्यांनी मिळून आम्हाला सहकार्य केल्यात तिथं. आणि आम्हाला काहीतरी थोडंफार शासनातर्फे मिळावं किंवा हे मिळावं, तुमच्याकडं मदत मिळावी असं आमची विनंती आहे.